जर दिल्लीचे पोल्युशन कमी करायचं असेल तर एक देश आहे ज्याच्याकडून नक्की शिकायलाच हवं, तो म्हणजे चीन. 2013च्या जानेवारी पर्यंत चायनाचं कॅपिटल बीजिंग हे इतकं पॉल्युटेड होतं की तिथला EQI थेट 993 पर्यंत पोहोचला होता. थिक स्मोकमुळे विजिबिलिटी 100 मीटर पेक्षाही कमी झाली होती. 100 पेक्षा जास्त फ्लाईट कॅन्सल झाल्या होत्या आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स असलेल्या पेशंट्सनी हॉस्पिटल्स पूर्ण भरले होते. ही सिच्युएशन इतकी गंभीर झाली होती, जगभरात याला नाव दिलं गेलं एअरपोक्लिप्स. लोकांचा राग आणि इंटरनॅशनल एम्बॅरेसमेंटमुळे फायनली 2013 मध्ये चीनने लॉन्च केला क्लीन एअर ऍक्शन प्लॅन. त्यांच्या पोल्युशनचं सर्वात मोठं कारण होतं कोल, ज्याला जगातलं सर्वात डर्टी फ्युल मानलं जातं. पुढच्या काही वर्षात बीजिंगने त्यांचे सर्व कोल बेस्ड पॉवर प्लांट्स बंद करून टाकले आणि त्याच्या जागी गॅस फायर्ड पॉवर प्लांट्स बसवले आणि बीजिंग बनलं चीन मधलं पहिलं शहर जिथे सगळे पॉवर प्लांट्स क्लीन एनर्जीवर चालतात. इतकंच नाही, लाखो घरांमधल्या कोल हिटिंग सिस्टीम्स काढून त्यांनी इलेक्ट्रिक आणि नॅचरल गॅस सिस्टीम्स बसवल्या. वाहनांमधून होणारं पोल्युशन कमी करण्यासाठी 2022 मध्ये त्यांनी 783 किलोमीटरचं सबवे नेटवर्क तयार केलं, जे जगातील सर्वात लॉंगेस्ट मेट्रो नेटवर्क पैकी एक बनलं. पेट्रोल बसेस काढून 12,000 इलेक्ट्रिक बसेस आणल्या गेल्या आणि EV कार्स प्रमोट करण्यासाठी त्यांनी हेवी सबसिडीज दिल्या. 2017 पर्यंत 2000 पेक्षा जास्त हायली पॉल्युटिंग फॅक्टरीज बंद केल्या गेल्या आणि ज्या फॅक्टरीज सुरू होत्या त्यांच्या चिमनीज मध्ये ऍडव्हान्स क्लीनर्स आणि स्क्रबर्स बसवले. 35 हाय ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम्स आणि 2000 पेक्षा जास्त पॉल्युशन मॉनिटरिंग सेन्सर्स बसवले गेले, ज्याने कोठेही एअर पोल्युशन रूल्स तोडला तर तो लगेच डिटेक्ट होतो. आणि फायनली चीनने एक स्मार्ट डिसिजन घेतले. त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांचे प्रमोशन त्यांच्या एरियातल्या एअर क्वालिटी टार्गेट्स मीट्स करण्यावर डिपेंडंट केले. म्हणजेच जर पोल्युशन कमी झालं तरच प्रमोशन, नाहीतर काहीच नाही. या सगळ्या स्ट्रॉंग डिसिजन्समुळे आज बीजिंगचा ऍव्हरेज EQI फक्त 77 वर आला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज तिथले लोक विदाउट मास्क हवेमध्ये मोकळा श्वास घेऊ शकतात.